पोलिसांची आलेली ही सगळी प्रतिक्रिया, काही बाहेरच्या लोकांनी येऊन या ठिकाणी उपद्रव देशातलं केल्याची वातावरण जाणीवपूर्वक अतिशय वाईट वळणावर नेण्याचा प्रयत्न सुरू होता, त्याची परिणती आज नागपुरात झाली। भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष आहे, पण त्यांचीच माणसं, त्यांचे मंत्री ज्या पद्धतीनं भडकाऊ भाषा करतायत, तेव्हा एक होईल आज ना उद्या होईल असं वाटतच होतं। ती भीती आज खरी ठरली, ती खोटी ठरली असती तर आनंद झाला असता। मी दोन्ही समाजाला सांगेन, एक तर रमजान सुरू आहे, रमजानमध्ये हा पवित्र सण आहे, त्यामध्ये सगळ्यांनी आत्ता जे कोणी आगाऊपणा केलाय तो त्याला सरकार पाहिल, पोलीस खातं पण पाहिल, पण मूळ मुद्दा राहतो, निदान आता शांतता पहिली प्रस्थापित करूया आणि नंतर यांना शोधून काढलं पाहिजे। आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, महाराष्ट्रातील जनतेला मी आता कुणाला तुम्ही निवडून दिले ते पहा, म्हणून मी काल सुद्धा हेच वाक्य म्हणतो। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक वाक्य मला नेहमी भावलेलं आहे, काही लोकांना घरं पेटवायची असतात, आम्हाला चूल पेटवायची असते। चूल पेटवता येत नाही म्हणून घरं कारण हे जे काही लोक जे जमा झाले होते नमाजसाठी, जे परत जमा झाले इथे नमाज नंतर, आणि काही जे समोरचे हिंदू लोक आहेत तेही तिथे होते, कारण भरपूर गर्दी इथे असतात। आणि ते असं मी ज्यावेळी मला सांगण्यात आलेलं आहे की समोर आले ते वेगवेगळे म्हणजे डिस्टन्सवर होते, परंतु समोरासमोर होते, तर ते असं एक आम्हाला दिसतंय। आणि ती पुढची मी सर्वांना आवाहन करतोय की पोलीस आहे, हजर आहे, आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये, ज्यांनी घेतलंय त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय। भरपूर मोठी संख्यामध्ये आपण लोकांना अरेस्ट केलेलं आहे, आणि तसेच कोणी अफवावर विश्वास ठेवू नये। कोणी जर अफवा पसरवली तर त्याच्यावर एकदा आम्ही कारवाई करणार आहे। आमची सायबर टीम्स आहेत आणि ते एक एक याच्यावर बघत आहे कोण कोणते ग्रुपमध्ये काय काय टाकतो आहे, तर असे काही दिसले तर त्यांना आम्ही सोडणार। किती लोक ताब्यात घेतले? ताब्यात जवळपास आतापर्यंत जे माझ्याकडे आकडा आहे ते 10 ते 15 लोक आहे, परंतु जे अजून किती झालेले ते सध्या मी सांगू नाही शकणार, परंतु ती कारवाई सध्या चालू आहे। बाहेरचे काही तरुण होते, या स्थानिक तरुणांशिवाय हे नाकारता येत नाही सध्याची स्थिती पाहता। जसं मी सांगितलं की शहरामधलेच आहे ते आम्हाला दिसलेले आहे, ते आम्ही ताब्यात घेतले। सर, अतिरिक्त कुमक बनवण्यात आले पोलिस जी आमच्याकडे एक SRPची कंपनी होती, तसेच इतर 3 कंपन्या आहेत सध्या आमच्याकडे। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि कोणीही रस्त्यावर येऊ नये। सगळ्यांनी कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा। ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना, जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण शांत राहावं, आणि जे लोक बाहेरून, हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं, जेणेकरून त्यांना कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजींना केली आहे, राज्यमंत्री माननीय पंकज भोयरांना केली आहे, आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे। तो सर पे लगा और पैर के ऊपर लगाया कुछ। उसने कहा कुछ लोगों ने तलवार भी मारने की कोशिश की। हाँ, वो तो है, तलवार वगैरह लेके है लोग, इसलिए तो हम भी अपने आप को सुरक्षित महसूस नहीं कर रहे यहाँ पे। पूरी तरह से जख्मी हुआ है। तलवारी वगैरह घेऊन आहे असं तुमचं म्हणणं आहे? तुमच्या तर तलवारी त्यांच्या शस्त्रांनी तुम्ही जखमी झाला था। सर अब वो उसका कहना है कि राड लगी करके मेरे को, तलवार रहती तो अब पैर ही कट जाता, राड लगी बोल रहा था सर। वो है ना, वो जवान यहाँ पे केवल पत्थर मार रहे कि उनके हाथ में और भी कोई औजार आपको? हाँ, औजार है ना सर उनके हाथ में, औजार तो है, तलवार वगैरह है ना। सर आपका नाम बताइए। सैयद शौकत अली। क्योंकि मैं यहाँ पे इन्वॉल्व था तो माननीय CM साहब से उन तक मैसेज पहुँचा। महाल एरिया छोड़कर सर पूरा नागपुर जो है वो आम जिस तरह से जनजीवन है वो नागपुर में चल रहा है, सिर्फ ये 2-3 किलोमीटर का एरिया या तनाव यहीं पे है। जी आप सही बोल रहे हैं, लोकेलिटी है तो इसलिए ऐसा है, परंतु मुझे लगता है ये जिसने बेवकूफ़ी की है उसको हम लोग कार्रवाई कर रहे हैं, बाकी सब लोग शांत है और शहर भी पूरा शांत है। सर क्या पूरी घटना है, इसके पीछे क्या कारण है? त्याला विजवण्याकरता गेलेलो होतो आम्ही, परंतु आम्हाला त्यांनी विजू दिले नाही।
दगड फेकून राहिले, असे काही अवजार फेकून राहिले, परंतु न भीता मी तिथे गेलो, परंतु मला खूप जोराने मार लागल्यानंतर मी परत आलेलो. किती लोकांना काही जखमी झाले तुमचे सहकारी? नाही, मीच होतो फ्रंटमध्ये सध्या तरी. अजून किती लोक असतील तिकडे आणि आग अजूनही विझलेली नाही? नाही, आग विझलेली नाही आहे, पण ते विजू देऊन नाही राहिले. आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही आग विजू द्या, तुम्हाला काय आहे तुमचं ते वेगळं ठेवा, आमचं जे कर्तव्य आहे ते आम्हाला करू द्या. तुम्ही आले तेव्हा दगडफेक सुरू? हो, दगडफेक सुरू होती, आग लावणं सुरू होतं. ते आतापर्यंत घडलं त्याच्यामध्ये ते लक्ष न देता त्या संदर्भात आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे. नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते की अमन का शहर आहे, त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये अशी आमची इच्छा आहे. त्याच्यामुळं अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही, परंतु नाविलाजाने त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं. अश्रुधुराचा माप सह्याद्री देवरायचं ट्रीज फर्स्ट असं ब्रीदवाक्य आहे. तर पीपल्स आणि ट्रीज एकत्र आल्या तर आगजनी भी गई, वाहनों को भी जला गया, पुलिस पर भी नहीं, ऐसा कुछ वाहन ज़्यादा नहीं जले हैं जिस तरह से दिखाया गया या जो आप बता रहे हैं उसका भी असेसमेंट हम लोग ले रहे हैं. पर हाँ, जैसे बताया गया 2 वाहन जलाए गए हैं और दगड़ फेंक हुई है बिल्कुल. और इसमें कौन कौन इंजर्ड है, कितने लोग इंजर्ड है, वो भी आंकड़ा अभी हमारे पास आया नहीं है. पुलिस कॉम्बिंग ऑपरेशन कर रही है. जी हाँ, किस तरीके से कॉम्बिंग ऑपरेशन? कॉम्बिंग ऑपरेशन जो भी इसमें इन्वॉल्व हैं, जो दिख रहे हैं, जो इन्वॉल्व थे, उन लोगों के ऊपर कार्रवाई हो रही है, उनको अरेस्ट किया जा रहा है. एहतियात के तौर पर 144 या कर्फ्यू? हाँ जी, हमने 144 धारा लगाई है और सबको जो है ये हिदायत दी है कि कोई भी बाहर ना निकले अननेसेसरी और कोई भी कायदा कानून अपने हाथ में ना ले. अफवाहें भी काफी चल रही, क्या अपील करेंगे? मैं सबसे यही बोलना चाहूँगा कि अफवाहों पे विश्वास ना करें. इस एरिया को छोड़ दें तो पूरा शहर में शांतता है और सब लोग शांतता से हैं. आप किसी भी चीज़, अगर आपके सामने कोई भी चीज़ दिखती है या आपके सामने कोई कुछ बोलता है, अफवाह फैलाता है, तो उसकी खबर हमें दें, हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे. थैंक यू. पोलिसांची प्रतिक्रिया आपण बघत होतो आणि या संदर्भात महत्त्वाची अपडेट. नागपूरमधल्या घटनेवरनं विरोधक आक्रमक होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस उद्या निवेदन देण्याची शक्यता आहे. नागपूरमधल्या घटनेचे अधिवेशनामध्ये सुद्धा उद्या अर्थातच पडसाद उमटणार आहेत. नागपूरमधल्या घटनेवरनं विरोधक उद्या आक्रमक होणार आहेत. देवेंद्र फडणवीस उद्या निवेदन देण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये सध्या सुरू असलेली ही सगळी परिस्थिती, हा प्रसंग आपण बघतोय आणि याचे पडसाद उद्या अधिवेशनामध्ये सुद्धा उमटताना पाहायला मिळतील. नागपूरमधल्या घटनेवरनं विरोधक उद्या आक्रमक होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस उद्या या संदर्भामध्ये निवेदन देण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे उद्या आपल्याला या घटनेबाबतचे पडसाद अधिवेशनामध्ये उमटताना दिसणार आहेत. नागपूरमध्ये घडलेली ही घटना सध्या या ठिकाणी जमावाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतात. सुशांत. गुरु, आपण जर बघितलं असेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उद्या विरोधक खऱ्या अर्थाने विधानसभेत आक्रमक होण्याची चिन्ह होती. त्यातच आता आपण पाहिलं असेल तर नागपूरमध्ये जी जाळपोळीची घटना घडली, यावरून आता विरोधक जे आहेत ते आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधक यावरून कुठेतरी आक्रमक होतील आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने बिघडत चाललेली आहे, 2 समाजात कशा पद्धतीने तेढ निर्माण केला जातो, याबाबतचा जाब जो आहे तो सरकारला विरोधक विचारतील. आपण जर बघितलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरतील जनतेला खऱ्या अर्थाने शांततेचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे. ही परिस्थिती तणावपूर्ण परिस्थिती आहे, मात्र लोकांनी संयम राखला पाहिजे असं खऱ्या अर्थाने आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. उद्या आता आपण जर बघितलं असेल तर अधिवेशन सुरू ज्यावेळी होईल तेव्हा विरोधक हाच मुद्दा विधान भवनात आणि सभागृहात उपस्थित करतील. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या या संपूर्ण घटनेचं निवेदन नेमकं कशा पद्धतीने करणार आहे, नेमकी ही घटना कशामुळे घडलेली आहे आणि यामध्ये नेमके दोषी कोण आहेत याची संपूर्ण जी माहिती जी आहे ती कुठेतरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून घेतली जाते. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री सभागृहात काय निवेदन करणार, या संपूर्ण घटनेची नेमकी काय माहिती देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुरु. बरोबर. त्यामुळे आता उद्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामध्ये नेमकं काय असणार आणि याच्यावरती विरोधकांच्या प्रतिक्रिया कशा तीव्र असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. नागपूरमधली घटना आणि आता या घटनेचे पडसाद उद्या अधिवेशनामध्ये कसे उमटतात हे आपल्याला बघायचे. धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नागपूरमधली काही दृश्य आपण बघतोय. अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे. आत्ता हे सगळं थांबलं पाहिजे, सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे
आणि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत। या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहे, त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही। या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि छोट्या छोट्या काही शिल्लक कारणांवरनं एक दुसऱ्यांना भडकवणं बंद झालं पाहिजे। ही तंबी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पण दिली पाहिजे, सगळ्या नेत्यांना पण दिली पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे। बाबा, महाराष्ट्र जपा अशी माझी विनंती आहे। जे काय नागपुरामध्ये घडलं ते अतिशय धक्कादायक आहे। काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया, हे सगळा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटलंय। नागपूरमधल्या घटनेची ही काही दृश्य आपण बघतोय। मागच्या 1-2 तासामधली सगळी दृश्य आहेत। जेव्हा जाळपोळ या ठिकाणी झाली तेव्हाची दृश्य आपण बघतोय। JCB जाळण्यात आलेला होता, तर पोलिसांवरती मोठमोठे दगड आणि बिटासुद्धा या सगळ्या आंदोलकांकडनं, उपद्रवी लोकांकडनं फेकल्या गेल्या। पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना, जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण शांत राहावं आणि जे लोक बाहेरून, हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं, जेणेकरून त्याला कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री माननीय देवेंद्रजींना केली आहे, राज्यमंत्री माननीय पंकज भोरांना केली आहे आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे। माझं स्पष्ट मत आहे की याला राज्य सरकार जबाबदार आहे। नागपूरचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत। दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्या गोष्टी कळत नाही, परंतु मागच्या महिनाभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमानाचे भांडण लावून, दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। त्याच्यातून हिंदूंचं जनजीवनही खराब व्हायचं, मुस्लिमांचं जनजीवन खराब करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची असा उद्देश हा दिसतोय आणि म्हणून ह्या दंगली घडवण्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे। या जबाबदारीतून राज्य सरकारला बाजूला हटता येणार नाही। याच्यातून हिंदूंनाही त्रास होणार, मुस्लिमांनाही त्रास होणार, परंतु राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या काही अंगीकृत संघटना आहेत त्या अशा पद्धतीने या राज्याचं वातावरण खराब करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात। ज्या पद्धतीनं तर नागपूरची परिस्थिती बिघडण्याला राज्य सरकार जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, यांनी या सगळ्या प्रकारासाठी सरकारला आणि सरकारमधल्या मंत्र्यांना दोषी धरलेला आहे। विरोधकांनी या सगळ्या प्रकारावरनं सरकारवरती, सरकारच्या भूमिकांवरती टीका केलेली आहे आणि आता सध्या आपण ही दृश्य बघतोय। त्या ठिकाणी अंशतः सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे, मात्र अजूनही या ठिकाणी काही प्रमाणामध्ये ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे। अजून काही आंदोलकसुद्धा या परिसरामध्ये दडून बसल्याची शक्यता आहे, त्यांचा शोध पोलिसांकडनं घेतला जातोय। काही वेळापूर्वीची दृश्य जेव्हा पोलिसांकडनं या सगळ्या आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला होता तेव्हाची दृश्य आपण बघतोय। हा सगळा जमाव पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे आणि अंशतः हा जमाव पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आल्याचं दिसतंय। काही वेळापूर्वी झालेली जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीची घटना आपल्या समोर आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवानसुद्धा जखमी झालेले आहेत। जानना चाहेंगे सर? कंट्रोल में है और ऐसा कुछ नहीं है अभी कि जिससे कोई घबराए, परंतु जिन लोगों ने कायदा सुव्यवस्था हाथ में लेने की कोशिश की उनके ऊपर हमारी कार्रवाई हुई है और हो रही है। जो लोग इसमें इन्वॉल्व हैं उनकी फ़ोटोग्राफ्स हैं, वीडियोज़ हैं और उसके अलावा जो हमारा कमांड कंट्रोल सेंटर है उसमें भी हम लोग वॉच रखे हुए हैं, कौन कौन इसमें दिख रहे हैं, तो उनके ऊपर, सबके ऊपर कार्रवाई चल रही है। किस तरीके से पूरा माहौल तैयार हुआ, क्योंकि शाम को शांतता थी पूरे इलाके में, क्या हुआ? यही जैसे मैंने आपको बताया कि जब कुछ लोग जमा हुए, इसमें आमने सामने आए, उन्होंने की कोई कार्रवाई नहीं हुई है क्योंकि अरेस्ट उस समय चल ही रहा था, तो उसका कुछ लोगों ने गैरफ़ायदा या अफवाह फैलाने की कोशिश की और उस अफवाह के उसमें जो है कुछ लोग जो है बह जाते हैं, जैसे उस तरह का हुआ, कुछ र्यूमर्स भी फैले और उसकी वजह से लोग जमा हुए
और उसके बाद में आमने सामने हुआ और पुलिस जो है उस समय पे पहुंच गई थी, कुछ दगड़ फेंक हुआ है और वो अभी परिस्थिति काबू में कितने है। कर्मचारी जख्मी हैं और किस तरह इसमें कहना अभी मुश्किल है, 3-4 लोग जो है, जो मुझे मालूम है 3-4 लोग उसमें इंजर्ड हैं, किरकोल जख्मी है, ऐसा कोई सीरियस नहीं है कि कोई स्टिचेज आए हो या कोई किसी का सर फटा हो, ऐसा कुछ अभी तक नहीं पता चला है। अगर पता चलेगा तो मैं ज़रूर बताऊँ। कर्फ्यू है कुछ ऐसी स्थिति आप जी 144 जो है वो हमने लगाया है और वो सब अनाउंस किया है और कोई भी बाहर ना निकले, अगर निकलेंगे तो उसके ऊपर कार्रवाई की जाए। सर इस सिलसिले को लेकर सीएम से वगैरह कुछ बातचीत हुई है? देखिए जो भी होता है हमारी तरफ से जो रिपोर्ट जाती है वो रिपोर्ट हमने कंट्रोल रूम में और वरिष्ठ अधिकारियों को बताई है, क्योंकि मैं यहाँ पे इन्वॉल्व था तो माननीय सीएम साहब से उन तक मैसेज पहुँचा। महाल एरिया छोड़कर सर पूरा नागपुर जो है वो आम जिस तरह से जनजीवन है वो नागपुर में चल रहा है, सिर्फ ये 2-3 किलोमीटर का एरिया या तनाव यही पे है? जी आप सही बोल रहे हैं, और क्योंकि यहाँ पे मिक्स्ड एरिया, मिक्स लोकेलिटी है तो इसलिए ऐसा है, परंतु मुझे लगता है ये जिसने बेवकूफ़ी की है उसको हम लोग कार्रवाई कर रहे हैं, बाकी सब लोग शांत हैं और शहर भी पूरा शांत है। सर क्या सगळ्या घटनेवरती पोलिसांची प्रतिक्रिया अधूनमधून या ठिकाणी आपल्याला स्फोटांचे आवाज येत आहेत। तर या सगळ्या आंदोलकांकडनं पोलिसांच्या दिशेने फटाके फोडले जात आहेत आणि त्याचे हे सगळे आवाज आहेत। तर पोलिसांकडनं सुद्धा प्रत्युत्तरादाखल अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। नागपूरमधली ही काही वेळापूर्वीची स्थिती आपण आता प्रेक्षकांना दाखवतो, ज्यावेळी पोलिसांनी या ठिकाणी सगळ्या जमावावरती लाठीचार्ज केलेला होता। जमाव पांगवण्याचा प्रयत्न अखेर पोलिसांना करावा लागला, तेव्हाची ही दृश्य आपल्या स्क्रीनवरती सध्या आहेत। सध्या परिस्थिती अंशतः नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलेलं आहे।